नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 11 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं होतं ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिका खूप रडत असते आणि मीराला विचारत असते की तू अथर्वांना माझ्याबद्दल का सांगितलं. आणि त्यावेळी मीरा तिची समजूत काढत म्हणते की ताई, माझ्याकडून हे सगळं नकळतपणे होऊन गेलं आणि आता जे घडलं आहे ते आपण बदलू तर शकणार नाही ना. कदाचित नियतीच्या मनात सुद्धा हे असंच काहीतरी असावं. आणि हे बघ, आता जे घडून गेलंय त्याचा तू विचार करू नको. त्यापेक्षा तू वेदाच्या बाबांना कशी दिसशील किंवा त्यांच्यापर्यंत तुझा आवाज कसा पोहोचेल याचा विचार कर, काहीतरी मार्ग काढ. परंतु अंबिका घाबरून म्हणते, नाही नाही मीरा, ते शक्य नाही आहे. मी हे असं काही करू शकणार नाही. परंतु आपली मीरा काही ऐकायला तयार नसते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी माया येते. अंबिकाचं मायाकडे लक्ष जातं. ती मीराला सावध करते. तर ही माया मीराला विचारत असते की काय गं, काय झालं. तर मीरा म्हणते, काही नाही, पण तुझं इथे काय काम आहे. तेव्हा माया म्हणते की मला कॉफी हवी होती, तू पिणार आहेस का. तर मीरा नाही म्हणते आणि मग त्यानंतर माया मीराशी बोलण्यासाठी म्हणून तिच्या जवळ जाते. ती म्हणू लागते की मीरा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मीरा विचारते की बोल, काय झालं. आणि तेव्हा ही माया नाटक करत म्हणू लागते की मीरा, आत्तापर्यंत माझ्याकडून ना खरंच खूप चुका झाल्या आहेत आणि आता ना मला त्या सगळ्या चुकांचा पश्चाताप होतोय. गेल्या काही दिवसांपासून मी स्वतःवर काम करत आहे. माझ्यात काय चांगले गुण आहेत, काही वाईट गुण आहेत यांचा शोध घेत आहे. आणि मला ना या सगळ्यामध्ये असं लक्षात आलं आहे की वाईट व्यक्तीसोबत नेहमी वाईटच घडतं. त्यामुळे मी स्वतःत सुधारणा करण्याचं ठरवलं आहे. परंतु त्या मायाच्या या बोलण्यावर ना मीराचा विश्वास बसतो ना अंबिकाचा. पण तरीही मीरा म्हणते की ठीक आहे, जर माझं काही काम असेल तर मी सांगेल तुला. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर अंबिकाचा आत्मासुद्धा तेथून निघून जातो आणि ही मूर्ख माया हसतच म्हणत असते की जर मला या खेळात उतरायचं असेल ना तर हे असं सगळं करावंच लागेल. या घरात काय सुरू आहे ते मला आता शोधून काढायचंच आहे. त्याचवेळी दुसरा सीन आपण असा पाहतो की नर्मदा मंजिरीच्या रूममध्ये जाते. आधी तर ती मंजिरीला हाका मारत असते, पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की मंजिरी रूममध्ये नाहीच आहे. त्यामुळे ती खुश होते आणि मग तिने आणि मायाने ज्या ठिकाणी कॅमेरा लपवलेला असतो ती त्या ठिकाणी जात तो कॅमेरा काढण्याचा प्रयत्न करू लागते. पण तितक्यात मंजिरी तिथे येते आणि नर्मदाला पाहून ती विचारते की काय गं, तू इथे काय करतेस. तेव्हा ही नर्मदा नाटक करत म्हणते की अगं वहिनी, मला वाटलं तू आत बाथरूममध्ये आहे म्हणून मी तुझी वाट बघत इथे थांबले होते. आणि त्यावेळी मंजिरी थोडी रागातच तिला विचारते की काय काम आहे तुझं, कशासाठी आली आहेस तू इथे. आणि तेव्हा ही नर्मदा नाटक करत म्हणते की वहिनी, तो जो मीराचा बाप आहे ना शिवनाथ, तो मला या घरात नकोय. अगं तो किती गलिच्छ राहतो, मला ना अजिबात सहन होत नाही. मला सांग, तू कधी त्याला या घरातून बाहेर काढणार आहे. आणि त्यावेळी मंजिरी म्हणते की थोडे दिवस थांब, तो स्वतःहून येथून निघून जाईल. तर नर्मदा उगाचच म्हणते, हो हो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू त्याला या घरातून नक्की बाहेर काढशील. आणि त्यावर मंजिरी फक्त मान डोलावते आणि मग त्यानंतर ती तिच्या साड्या कपाटात ठेवण्यासाठी म्हणून पुढे जाते. आणि तीच संधी साधून ही नर्मदा पटकन तिने आणि मायाने लपवलेला कॅमेरा काढून घेते आणि मग त्यानंतर मंजिरीच्या रूममधून निघून जाते. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवनाथ एका कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो. पण अथर्व त्याला अडवत म्हणतो की बाबा, तुमच्याकडे असं एखादा विधी असेल ना ज्यामुळे मी माझ्या अंबिकाला पाहू शकतो किंवा तिचा आवाज ऐकू शकतो. आणि अथर्वची ती तगमग पाहून शिवनाथला वाईट तर वाटतं, पण तो म्हणतो की हे बघा अथर्व, आता आपल्याकडे ना या सगळ्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आहे. ती मंजिरी आता भ्रमात आहे. तिला असं वाटत आहे की तिच्याकडे ज्या अस्थी आहेत त्या रुद्रकेतूंच्या आहेत, पण तिला सत्य समजण्याच्या आत आपल्याला रुद्रकेतूंच्या खऱ्या अस्थींपासून पिंजरा बनवावा लागेल आणि तो सुद्धा आजच. पण अथर्व म्हणत असतो की बाबा प्लीज माझी मदत करा. पण शिवनाथ त्याला समजावतो आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. आणि बिचारा अथर्व मात्र रडतच तिथे बसून राहतो, कारण त्याला काहीही करून अंबिकाला पाहायचं असतं, तिचा आवाज ऐकायचा असतो. त्यानंतर पुढील सीन आपण असा पाहतो की मंजिरी मीराकडे जाते आणि तिला विचारते की काय गं, माझं काम कुठपर्यंत आलं. तुला माहिती आहे ना, जोपर्यंत तू गर्भधारण करत नाही तोपर्यंत मी वेदाला माझ्या तावडीतून सोडणार नाही. आणि त्यावेळी मीरा म्हणते की हे बघ मंजिरी, आता तुला कशाचीही भीती नाही आहे. मला बाबांनी सांगितलं आहे की रुद्रकेतूंच्या अस्थीसुद्धा तुझ्याकडेच आहे. त्यामुळे थोडा धीर धर. आणि मग ती तेथून निघून जाते.
तर मंजिरी हसतच तिच्याकडे पाहत राहते. त्यानंतर आपण असं पाहतो की वेदा अंबिकाच्या फोटोसोबत बोलत असते, रडतच म्हणत असते की आई तू प्लीज पुन्हा एकदा माझ्या स्वप्नात ये ना गं, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. आणि त्याचवेळी तिथे अथर्व येतो. वेदाची अवस्था पाहून त्याला वाईट वाटतं. तो वेदाला समजावतो, तिला सांगतो की बाळा तू प्लीज अशी राहू नकोस गं, पहिल्यासारखी आनंदी राहा ना, आपण सगळं छान करूयात, ठीक करूयात. आणि त्यावेळी वेदा त्याला असं विचारते, म्हणजे बाबा तू नेमकं काय करणार आहे? त्या मीरा आईला घरातून बाहेर काढणार आहेस की माझ्या अंबिका आईला परत घेऊन येणार आहे? आणि त्यावेळी अथर्वला काय उत्तर द्यावं हे समजत नाही. तितक्यात अंबिकाचा आत्मा त्या ठिकाणी येतो आणि अचानक अंबिकाच्या फोटोवर जो हार असतो ना तो हलायला सुरुवात होते. अथर्वला असं वाटतं की खरोखर आपली अंबिका इथे आली आहे आणि त्यामुळे तो वेदाला तिथून जायला सांगतो आणि अंबिकाला हाका मारू लागतो. अथर्वची अवस्था पाहून अंबिकाला वाईट वाटत असतं, पण ती काहीच करू शकत नाही. तितक्यात मीरा तिथे येते. ती अंबिकाला म्हणते की ताई चल, आपल्याला बाबांनी बोलावलंय. आणि हे ऐकून अथर्व विचारतो, मीरा म्हणजे अंबिका इथेच आहे ना गं? त्यावर मीरा म्हणते, हो वेदाचे बाबा, ताई इथेच आहे. तर अथर्व लगेच म्हणतो, मग मला तिच्याशी बोलायचं आहे, मला तिला भेटायचं आहे, तू प्लीज तिला माझ्या समोर यायला सांग ना. पण अंबिका म्हणते, मीरा चल पटकन, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. त्यामुळे मीरा अथर्वला काही बोलत नाही, काही सांगत नाही आणि अंबिकाला घेऊन तेथून निघून जाते. आणि अथर्वला या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवनाथ, अथर्व, मीरा आणि अंबिका या तिघांसोबत एका गुहेत जातो. आणि मग त्यानंतर शिवनाथ त्याच्या शक्तीचा वापर करून त्या चौघांभोवती एक रिंगण काढतो आणि या तिघांना सांगतो की काहीही झालं ना तरी या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही. त्यावर ते हो म्हणतात आणि मग शिवनाथ पिंजरा बनवण्याच्या विधीला सुरुवात करतो. पण तेव्हाच आपला अथर्व मात्र खूप अस्वस्थ असतो. त्याला हे माहीत असतं की आपली अंबिका इथेच आपल्या आजूबाजूला आहे, पण ती दिसत नसल्यामुळे ना त्याला खूप त्रास होत असतो. तो मीराला म्हणतो सुद्धा की मीरा तू अंबिकाला माझ्या नाही पण निदान वेदाच्या समोर तरी यायला सांग ना, कारण जर असं घडलं ना तर आपली वेदा पुन्हा आपल्याकडे येईल. परंतु अंबिका म्हणते की मीरा यांना सांग की जर असं झालं आणि ते मंजिरीला समजलं तर ती वेदाला जिवंत सोडणार नाही, त्यामुळे मी काही वेदासमोर जाणार नाही. आणि मग मीरा हीच गोष्ट अथर्वला सांगते आणि अथर्व नाराज होतो. त्याचवेळी इकडे शिवनाथने विधीला सुरुवात केलेली असते आणि मग त्यानंतर तो या तिघांना 3 दिशांना उभं राहायला सांगतो आणि मग त्या ठिकाणी रुद्रकेतूंच्या अस्थी प्रकट होतात आणि शिवनाथ त्या अस्थींपासून पिंजरा बनवायला सुरुवात करतो आणि त्यामुळे अथर्व, मीरा आणि अंबिकाला खूपच आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवनाथने मंजिरीला कैद करण्यासाठी पिंजरा बनवलेला असतो, पण अथर्व नकळतपणे त्या पिंजऱ्याला स्पर्श करतो आणि त्यानंतर तो बेशुद्ध होऊन पडतो आणि हे पाहून शिवनाथ, मीरा आणि अंबिका खूपच घाबरतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.